महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000, मग मतदार 9,70,00,000 कसे? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल. अंतिम मतदार यादी देण्याची केली मागणी. दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार असल्यामुळे बचावासाठी राहुल गांधींचा मतदानाच्या आकड्यांवरून आरोप. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. पराभवाच्या भाषणाची प्रॅक्टिस करत असल्याचा टोला. ठाकरेंचे अनेक माजी आमदार आणि खासदार संपर्कात. टप्प्याटप्प्यानं प्रवेश. माझाच्या बातमीला सामंत आणि शिरसाटांचा दुजोरा, तर शिंदे गट भाजपच्या पोटातलं अपेंडिक्स कधीही काढलं जाऊ शकतं. संजय राऊतांचा पलटवार. आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. ठाकरेंच्या सर्व 9 खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली एकी. बीडमधील घटनांवरून लक्ष आठवण्यासाठी खोटे दावे. अरविंद सावंतांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिला अपात्र. इतर योजनांमध्ये असलेल्या महिलांना वगळलं. स्वेच्छेनं नावं मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1.5 लाखांवर. आपण तोंड उघडलं तर धनंजय मुंडेंचंच नाही तर पंकजा मुंडेंचंही पद जाईल. करुणा शर्मांचा हल्लाबोल. दबाव टाकून मुलाला आपल्या विरोधात उभा केल्याचा आरोप. दहावी 12वीच्या परीक्षेत कॉपी केल्यास थेट फौजदारी गुन्हा. राज्य शिक्षण मंडळाची कठोर भूमिका. गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल असा इशारा. बुलडाण्यामध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. मुलीची प्रकृती चिंताजनक. तर जतमधल्या घटनेच्या आरोपींना फाशीच्या मागणीसाठी स्थानिकांचा मोर्चा. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर केजरीवालांच्या घरी एसीबीची धडक. नोटीस न देताच एसीबीचं पथक आल्याचा केजरीवालांच्या टीमचा दावा. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 25 बेसिस पॉइंटची कपात. कर्जाचा हप्ता कमी होणार. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण आढावा जाहीर. सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राची मुदत वाढवावी. राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव. 6 फेब्रुवारीपर्यंतची मुदत संपल्यानं शेतकरी हवालदिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.